राज्यात नुकत्याच 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. 29 पैकी 26 महानगरपालिकांवर भारतीय जनता पक्षानं निर्विवाद वर्चस्व मिळवलं. मात्र असं असलं तरी चंद्रपूर महानगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा जो आहे तो फडकल्याचं पाहायला मिळालेलं होतं. मुनगंटीवार वर्सेस जोरगेवार या भाजप नेत्यांच्या वादामध्ये काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांचा फायदा झाला असं चित्र जे आहे ते पाहायला मिळत होतं. मुनगंटीवार आणि जोरगेवार या सगळ्या वादामध्ये आता वडेट्टीवार व्हर्सेस धानोरकर असा वाद कुठेतरी पेटल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामध्ये काँग्रेस खासदार विरुद्ध काँग्रेस विधिमंडळ गटनेता या वादामुळं काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये किंवा चंद्रपूरमधल्या जनतेमध्ये सुद्धा संभ्रमाचं वातावरण काहीसं निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. या सगळ्यामध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर प्रतिभा धानोरकर ज्या चंद्रपूर अरबी मतदारसंघाच्या खासदार आहेत, त्यांनी विजय वडेट्टीवार हे राज्याचे नेते आहेत, विजय वडेट्टीवारांनी केवळ माझ्या मतदारसंघापुरतं राहू नये आणि माझ्या मतदारसंघामध्येच लक्ष घालू नये असं थेटपणे विजय वडेट्टीवार यांना म्हटल्याचं पाहायला मिळालेलं होतं. नेमकं प्रतिभा धानोरकर काय म्हणाल्यात पाहूयात. दावा होता की आम्ही दोघेही काँग्रेसचे आहे, मी काँग्रेसचा आहे, खासदारी काँग्रेसचे आहे, त्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक आहे, सत्ता काँग्रेसची स्थापन करू, त्यासाठीच हा सगळा प्रयत्न सुरू आहे. मला मान्य आहे विजूभाऊ वडेट्टीवार हे काँग्रेसचेच आहे, मी देखील काँग्रेसचीच आहे, पण विजूभाऊ वडेट्टीवार हे अख्ख्या महाराष्ट्राचे नेते आहे. फक्त माझ्या लोकसभेपुरते किंवा चंद्रपूर जिल्ह्यापुरते मर्यादित नाही, त्यांचं काम फार मोठं आहे. म्हणून माझी त्यांना देखील विनंती आहे की त्यांनी अख्ख्या महाराष्ट्राकडे लक्ष दिलं पाहिजे. महाराष्ट्रात इतरही ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झाल्या, त्या ठिकाणी त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे होते. फक्त माझ्याच मतदारसंघात किंवा आमच्या जिल्ह्यापुरतेच ते मर्यादित नाही. आणि माझं स्पष्ट आहे, मी स्पष्ट बोलणारी बाई आहे, मी कधी कोणाच्या मतदारसंघात ढवळाढवळ करत नाही. त्यांच्याही मतदारसंघात मी कधी साधा पाय देखील ठेवत नाही. म्हणून माझा मतदारसंघ आहे, मी निवडून आणलेले म्हणजे सगळ्या उमेदवारांना मी AB फॉर्म दिले, निवडून आणले. जवळपास महिनाभर मी त्या ठिकाणी मेहनत घेतली आणि वेळेवरती येऊन कोणी जर का अशा पद्धतीचं कृत्य करत असेल तर हे पक्षासाठी देखील हानिकारक आहे. तर प्रतिभा धानोरकरांनी विजय वडेट्टीवारांवर टीका केल्यानंतर मागे हटतील ते विजय वडेट्टीवार कसले? थेट विजय वडेट्टीवारांनी सुद्धा तुम्ही जिल्ह्याच्या खासदार आहात, जिल्ह्याच्या मालक नाही असं थेट प्रतिभा धानोरकर यांना ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. प्रतिभा धानोरकर या खासदार आहेत आणि त्या नवख्या आहेत, त्यांना काय बोलायचं कदाचित माहीत नसावं. मात्र मी राज्याचा नेता आहे, मला माझ्या मर्यादा माहिती आहेत असं विजय वडेट्टीवारांनी जे आहे ते वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं. यांनी केलेलं वक्तव्य थेट तुम्ही ढवळाढवळ करण्याचा आरोप त्यांनी केलेला आहे चंद्रपूरमध्ये. मी नेते आहे असं आहे, गेली 25 वर्ष मी तो जिल्हा सांभाळतोय. प्रतिभा धानोरकर 6 वर्षापूर्वी पक्षात आले आहेत. तिथे असलेले जुने जाणते कार्यकर्ते ज्यांनी पक्ष सांभाळले गेले अनेक वर्ष, ज्यांच्या भरोश्यावर पक्ष वाढतो आहे आणि शिल्लक आहे, अशा लोकांना बाजूला सारून पक्ष पुढे जाईल का, हा खरा प्रश्न आहे. आणि या सगळ्यांसाठी गेली 20 वर्ष पक्षाची स्थिती कमकुवत असताना भक्कमपणे पक्षाला मजबूत करण्याचं काम त्या ठिकाणी मी केलेलं आहे. हे महाराष्ट्रातील आणि जिल्ह्यातील सर्व जनतेला ठाऊक आहे. अलीकडे झालेल्या नगर परिषदेमध्ये मी जीव ओतून काम केलं. नगण्य असा सहभाग खासदारांचा त्या ठिकाणी होता. हे तिथल्या आमदार खासदारांना माहित आहे, आपल्या जनतेला माहित आहे. त्यामुळे त्यानंतर जे काही नगराध्यक्ष झाले, उपनगराध्यक्ष झाले, हे सर्व त्यावेळेस आलं तर आम्ही विचार विनिमय करून मी जरी मेहनत केली असली तरी हे केलं. याही निवडणुकीमध्ये जवळपास 55-60 जागेपर्यंत आमच्या दोघांच्या सह्यानंतरच AB फॉर्म वितरित झाला. त्यांनी सही केली, माझी सही झाली आणि प्रदेशाध्यक्षांचा आदेश होता की जिल्ह्यातील दोनही नेत्यांच्या संमतीनेच उमेदवारीचं वाटप झालं पाहिजे. आणि जवळपास 60 जागेवर दोघांनी सही करून आम्ही उमेदवार ठरवले. 6 जागेमध्ये ज्यावेळेस प्रश्न आला त्यावेळेस वसंतराव पुरकेजी त्यांच्याकडे गेलेत आणि त्यांनी फार तांडव करून माझ्या जवळच्या जे शिवानी ताई बरोबर लोकसभेच्या उमेदवारीसाठी गेले, त्यांच्या तिकिटासाठी त्यांनी प्रचंड आग्रह धरला त्यांचे तिकीट कापायसाठी आणि ते सक्सेस झालं. मी फार उगीच भांडण पक्षातला काहीतरी वाढवू नये म्हणून मी शांत राहिलो आणि त्यातील 2 लोक निवडून आले
आणि त्यामुळेही प्रचंड नुकसान पक्षाचं त्या ठिकाणी झालं. आणि मला वाटतं की या मला वाटतं कुठलंही भांडण नाही, त्यांचा गैरसमज आहे. मी काय मेहनत घेतली आणि मी कुणाच्याही दरवाजात कुठल्याही नगरसेवकाला बोलवलं नाही, म्हणजे गेलो नाही. स्वतःहून ते नगरसेवक तिथे आले. आता हायकमांड येईल, त्या नगरसेवकांना प्रत्यक्ष विचारेल की कोण कोणाला खासदार झाले म्हणजे काय जिल्ह्याचे किंवा लोकसभेचे मालक ठरत नाहीत. तेथील कार्यकर्त्यांना सांभाळणं हे नेत्यांचंही काम आहे आणि खासदारांचंही काम आहे. यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे या वादावर जो आहे तो तोडगा टाकतील असं बोललं जात आहे, किंवा त्या अनुषंगाने त्यांनी आज AICCचे प्रभारी आणि विदर्भातल्या महानगरपालिका निवडणुकांची जबाबदारी ज्यांच्याकडे होती त्या कुणाल चौधरींसोबत तिथे हर्षवर्धन सपकाळ हे बैठक घेणार आहेत. या बैठकीला हे दोन्ही नेते वडेट्टीवार आणि धानोरकर या दोन्ही नेते जे आहेत ते उपस्थित राहतील असं प्रामुख्याने बोललं जात आहे. या बैठकीमध्ये या वादावर तोडगा पडतो की जैसे ते वाद राहतो, कारण या वादाची किनार, या वादाची पार्श्वभूमी ही लोकसभा निवडणुकीमध्ये असल्याचं पाहायला मिळालं. प्रतिभा धानोरकर ज्या पद्धतीने अग्रेसिव्हली आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत असताना तिकडे विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी विजय वडेट्टीवार या चंद्रपूर आर्वी निवडणुकीची तयारी करत होत्या आणि त्यांना तिकीट मिळेल असं वाटत होतं. मात्र काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली, कारण प्रतिभा धानोरकर यांचे मिस्टर आणि ज्यावेळी 2019ला राज्यामधनं ते एकमेव काँग्रेस खासदार म्हणून दिल्लीमध्ये गेलेले होते, ते सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या त्या पत्नी आहेत. बाळू धानोरकरांचं त्या भागामध्ये असणारं काम आणि चंद्रपूरमधनं माजी गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचा पराभव करून बाळू धानोरकर हे लोकसभेमध्ये पोहोचलेले होते. त्यामुळे धानोरकर परिवारामध्येच उमेदवारी द्यावी असा विचार काँग्रेस श्रेष्ठींनी केल्याचं पाहायला मिळतं आणि त्यातून प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळाली. प्रतिभा धानोरकर या निवडून आल्या. भाजपचे 60 टर्म आमदार असणारे, भाजपतले राज्यातले मोठे नेते, प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील ज्यांनी भाजपच्या सांभाळलेली आहे अशा सुधीरभाऊ मुनगंटीवारांचा पराभव केला. प्रतिभा धानोरकर या जायंट किलर ठरल्या. मात्र काँग्रेसच्या या अंतर्गत वादामुळे तेव्हापासूनच चंद्रपूर चर्चेमध्ये राहिल्याचं पाहायला मिळालेलं होतं आणि आता मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा या दोन्ही नेत्यांमधला वाद उफाळल्याचं पाहायला मिळतंय. आजच्या बैठकीमध्ये या दोन्ही नेत्यांमधला वाद शमतो की आणखी वाढतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासु STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासु STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.